हाय, या जेवायला। आज बघा मी काय केले। आज एवढा ठेचा केलाय, खूप झाला ठेचा हा। अहो ना आवडतं म्हणलं आता खावा 2-3 दिवस ठेचाच डब्याला पण आता उद्या मी त्यांना तेच देणार आहे। आणि करडीची भाजी दुपारी बनवली होती, तर मग म्हटलं आता नको बनवायला, हे पण बोले मी दूध खातो आणि करडीची भाजी आणि ठेचा आहे, दही पण आहे। आणि बघा हा आपला खलबत्ता, ह्याच्यामध्ये बनवला होता ठेचा। खूप दिवस झाले आणून त्याला, 2 वर्ष आणले होते तेव्हा माझं मिक्सर खराब झालं होतं ना, तेव्हा आणलं। मग ठेचा वगैरे असं ह्याच्यात बनवायला। कधी कधी मी वाटण पण वाटायचं, चिकन मटणचं पण ह्याच्यामध्ये, मिक्सरपेक्षा कधी तर आपल्या ह्याच्यामध्ये पण चवीला छान लागतं म्हणून, नाही का। मला तरी आवडतं ह्याच्यामध्ये ठेचा, तर ह्याच्यातच, नाहीतर मिक्सरला ठेचा काढण्यात काही अर्थ नाही, बारीक होऊन जातं ते। मग असंच खरबरीत जरा ठेचा पाहिजे ना, तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, ह्याच्यामध्येच बनवला ठेचा। आणि तुम्हाला पण आवडतं का ठेचा, नक्की सांगा कमेंटमध्ये मला। तर चला बघते मी ठेचा कसा झालाय तो, कारण खूप दिवसातून केला ना मी, माझी आई पण छान करते। इतकाच नंबर, खूप भारी झाला ठेचा। मी काय केलं, कमी तिखटवाल्या अर्ध्या मिरच्या घेतल्या आणि जे तिखट असतात काळ्या, तेव्हा 4-5च टाकल्या नावाला। तर ह्या काहीच नव्हतं तिखट, सकाळी मी करडीच्या भाज्या टाकल्या एवढ्याचं, तिखटच नाही झाली काहीच, काकडीसारख्या मिरच्या। मग ह्यांना म्हणलं थोड्याशा तिखटवाल्या पण टाकते, म्हणून थोड्या 4-5 टाकल्यात तिखटवाल्या काळ्या, बाकी आपल्या बिना तिखटाच्या टाकल्यात पांढऱ्यावाल्या, थोड्याशा असतात ना तशा टाकल्या। तर मग मस्त झालाय, म्हणजे थोडंसं तिखट पण पाहिजे ना, नाही तर जास्त हे नाही बरोबर वाटत। ठेचा कसं थोडासा तिखट मस्त लागतं, नाही का। मस्त झालं, चला तुम्ही पण जेवा, मी पण जेवते। बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।